श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आता 2024 जवळजवळ संपलेलंच आहे. काहींना 2024 हे खूप चांगलं गेलेलं असेल, खूप चांगल्या घटना 2024 मध्ये झाल्या असतील, तर काहींच्या आयुष्यामध्ये 2024 मध्ये खूप वाईट घटना देखील घडल्या असतील. आता सर्व काही विसरून आपण नव्याने सुरुवात करूया. तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, या कवितेच्या ओळी आपण सार्थ ठरवण्यासाठी आटोक्यात प्रयत्न करत असतो. अनेक विविध गोष्टी आपण घरात ठेवत असतो. अनेक गोष्टी आपल्या मनाजवळच्या असतात. काही गोष्टी गरजेच्या तर काही हौस म्हणून आपण घरात ठेवत असतो. मात्र अनेक गोष्टींपैकी आणखी एक गोष्ट अशी आहे की जी गरज आणि हौस म्हणूनही आपण घरात ठेवतो, तर ते म्हणजे घड्याळ. त्याचसोबत आपण कॅलेंडर देखील घरामध्ये ठेवत असतो. आता कॅलेंडर देखील आपल्याला विविध प्रकारचे बघायला मिळतात. तसेच अनेक रंगाची, प्रकारांची, आकारांची, शैलींची, पद्धतीची घड्याळे देखील आपण पाहतो. घड्याळ ही वस्तू मोबाईलपासून घरातील भिंतींपर्यंत आपण वापरत असतो. आता आपल्या घरामधील कॅलेंडर तसेच घड्याळ कोणत्या दिशेला असावं, कोणत्या दिशेला असू नये. भरपूर वेळा आपण घड्याळ किंवा कॅलेंडर अगदी चुकीच्या दिशेला लावत असतो. त्यामुळे आपल्याला अनेक संकटांचा सामना देखील करावा लागतो. भरपूर वेळा आपण म्हणतो, मी मेहनत केली, कष्ट केले, तरी पण मला कष्टाचे फळ काही मिळत नाही, नशिबाची साथ काही मिळत नाही, घरात कायम गरिबी आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, मला काही केल्या काय करावे काय नाही हे देखील समजत नाही. तर आपल्या घरामधील घड्याळ आणि कॅलेंडर या दोन्ही पण गोष्टी आपल्या आयुष्याशी खूप निगडीत आहेत. ते आपली चांगली वेळ व वाईट वेळ हे दर्शवत असतात. तर घरामध्ये कॅलेंडर आणल्यावरती आपल्याला त्यावरती एक नंबर लिहायचा आहे की ज्यामुळे आपलं संपूर्ण वर्ष हे सुखाचं, समाधानाचं जाईल व घरामध्ये सुख, शांती, समृद्धी देखील येईल. तर आपल्या कॅलेंडरवरती कोणता नंबर लिहावा, तसेच कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावं, याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. आता नवीन वर्ष म्हटलं की आपण मनामध्ये संकल्प करत असतो की मी हे करणार, मी ते करणार, पण आपण 4-5 दिवस ते कंटिन्यू करतो आणि नंतर आपण सर्व गोष्टी काही विसरून जात असतो. पण काही पण असो, पण आपण प्रत्येक वर्षी नवीन संकल्प हा घेतलाच पाहिजे. यावर्षी माझं घर झालं पाहिजे किंवा यावर्षी माझी गाडी झाली पाहिजे. आपण जर असं मनामध्ये ठरवलं तर ती गोष्ट आपल्याकडे आपोआप चालून येत असते. त्यामुळे अगदी मनामध्ये सकारात्मक विचार करा. बघा, तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्याकडे नक्कीच चालून येईल. एखादी गोष्ट पाहिजे असेल तर तिच्याबद्दल सतत घरामध्ये बोलत जा, कारण की वास्तू ही नेहमी तथास्तु म्हणत असते. आपण चांगलं बोललं तरी पण वास्तू तथास्तुच म्हणते आणि आपण वाईट बोललं तरी पण वास्तू तथास्तुच म्हणते. त्यामुळे या वर्षापासून घरामध्ये आपण चांगलंच बोलण्याचा प्रयत्न करावा. तसेच नवीन वर्षी सकाळी उठल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा एक आहार ग्रहण करायचा आहे. तर आपण तुळशी पत्र घ्यायचं आहे आणि सकाळी उठल्यावरती पहिल्यांदा आपण तुळशी पत्र ग्रहण करायचं आहे. त्यानंतर नवीन वर्षाला आपण सुरुवात करायची आहे. आपण भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण 2 हात जोडायचे आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर आपले दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे आणि त्यानंतर तुमच्या दिवसाला सुरुवात करायची आहे. आता अंघोळ झाल्यानंतर आपण पहिल्यांदा तुळशी पत्र ग्रहण करावं आणि त्यानंतर तुम्ही नवीन वर्षाला सुरुवात करू शकता. आता या नवीन वर्षी आपण घरामध्ये कॅलेंडर आणत असतो. तर सर्वात पहिलं म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही जुनं कॅलेंडर आहे ते कॅलेंडर तुम्ही टाकून द्यायचं आहे. ते कॅलेंडर आपण घरामध्ये वापरायचं नाही. अगदी नवीन कॅलेंडर आणणार असाल तर जुन्याच कॅलेंडरवरती नवीन कॅलेंडर आपण चुकूनही लावायचं नाही. तसेच आपण दरवाजाच्या मागे देखील कॅलेंडर हे लावायचं नाही. तिथे कॅलेंडर लावलं तर आपल्या आयुष्यामध्ये देखील नकारात्मकता येत असते, कारण की दरवाजातूनच सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा या दोन्ही पण येत असतात. त्यामुळे जर आपण दरवाजावरती कॅलेंडर लावलं तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही येत असते आणि तिचा प्रभाव आपल्यावरती देखील पडत असतो. तसेच काही कॅलेंडर असतात की त्यामध्ये उदास असलेली माणसे यांचं चित्र असतं किंवा अगदी हिंसक प्राणी यांचं चित्र देखील कॅलेंडरवरती आपल्याला बघायला मिळतं, कारण की आता बाजारामध्ये नवीन कॅलेंडर उपलब्ध झालेले आहे. तर आपल्याला हिंसक प्राण्यांचं चित्र असलेलं कॅलेंडर चुकूनही घ्यायचं नाही. अगदी कॅलेंडरवरती देवी देवतांची फोटो असली तरी पण चालतील. आपल्याला छान असं कॅलेंडर बाजारातून खरेदी करायचं आहे. अनेकदा आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर ज्या ठिकाणी जागा रिकामी दिसली त्या ठिकाणी पटकन लावून देतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, तुम्ही घरी लावलेलं कॅलेंडर कोणत्या दिशेला आहे, ते योग्य दिशेला लावले आहे का? वास्तुशास्त्रामध्ये याचे काही नियम आहेत. तुम्ही नियमानुसार जर हे कॅलेंडर लावले तर आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच प्रगती ही आपल्याला बघायला मिळेल.
आता आपल्याला सर्वात चांगली दिशा जर कॅलेंडर लावण्यासाठी पाहिजे असेल तर ती म्हणजे पूर्व दिशा। वास्तुशास्त्रात पूर्व दिशा सर्वात शुभ आणि फलदायी मानली जाते। या दिशेला देवी देवतांचा वास असतो। पूर्व दिशा ही सूर्यदेवताची दिशा असून ती स्वाभिमान, ऊर्जा, नेतृत्व आणि कीर्तीचे प्रतीक आहे। त्यामुळे पूर्व दिशेच्या भिंतीवर सूर्याशी संबंधित कॅलेंडर लावावे। यासह या दिशेला उगवत्या सूर्यदेवाचा फोटो देखील लावावा। त्यानंतर आता ज्यांना वाटत असेल की आपल्या मुलांची शिक्षणामध्ये प्रगती व्हावी, मुले अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, मुलांना अभ्यासामध्ये अडचणी येत असतील तर तुम्ही तुमच्या घराचं कॅलेंडर हे उत्तर दिशेला लावू शकता। वास्तुशास्त्रात उत्तर दिशेला कुबेराची दिशा मानली जाते। या दिशेला देवी लक्ष्मी आणि कुबेर देव यांच्या चित्रांसह निसर्गाशी संबंधित चित्रे देखील तुम्ही लावू शकता। मग अगदी आपण उत्तर दिशेला कॅलेंडर लावलं तरी पण शुभ ठरेल। त्यानंतरची दिशा आहे ती म्हणजे पश्चिम दिशा। भरपूर वेळा आपला पैसा वाया जात असतो। आपण कितीही मेहनत करा, मेहनतीचे फळ मिळत नाही। आपल्या घरामध्ये पैसा आला तरी पण तो पैसा स्थिर राहत नाही, कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो। मग महिन्याच्या अखेरीस आपल्याला समजते आपल्या घरामध्ये देखील पैसा वाया जात असेल तर तुम्ही पश्चिम दिशेला कॅलेंडर हे लावू शकता। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे दक्षिण दिशेला आपण कॅलेंडर चुकूनही लावायचं नाही। दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते, त्यामुळे त्या दिशेला आपण कॅलेंडर लावायचं नाही। दक्षिण दिशेला कॅलेंडर लावलं तर आपल्याच घरामध्ये नकारात्मकता ही पसरत असते, त्यामुळे दक्षिण दिशा आपण टाळायची आहे। आता घरामध्ये कॅलेंडर आणल्यानंतर आपण एक गोष्ट करायची आहे। प्रथम एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे। ती हळद आपण देवासमोर ठेवायची आहे, भगवान विष्णू समोर ठेवावी। त्यानंतर देवघरामध्ये शुद्ध तुपाचा, तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता। दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे। त्यानंतर ती हळद ती अगदी वाटी आपण आपल्या उजव्या हातामध्ये घेतली तरी पण चालेल। विष्णू सहस्रनामचं आपल्याला पठण करायचं आहे। विष्णू सहस्रनाममध्ये भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख आहे। भगवान विष्णूंची 1000 नावे आपण घ्यायची आहे। म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल। विष्णू सहस्रनाम पठण करून झाल्यानंतर ती हळद आपण घ्यायची आहे आणि आपण जे कॅलेंडर आणलेलं आहे त्या कॅलेंडरच्या प्रत्येक पेजवरती आपल्याला हळदीचा टिका लावायचा आहे। अगदी जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत प्रत्येक पेजवरती आपण हळदीचा टिका लावावा। यामुळे भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये कधीही दुःख, दारिद्र्य हे येत नाही। प्रत्येक दिवस हा आपला चांगला जात असतो। त्या हळदीवरती आपण थोड्याशा अखंड अक्षता देखील अर्पण करायच्या आहे। आता याच कॅलेंडरवरती आपल्याला एक नंबर देखील लिहायचा आहे। आता नंबर लिहिण्यासाठी आपण अगदी हिरव्या रंगाचा पेन वापरू शकता किंवा निळ्या रंगाचा पेन वापरला तरी पण चालेल। फक्त आपण शीस पेन्सिल असेल तर तिचा वापर करायचा नाही, कारण की आपण लिहिलेला नंबर नंतर पुसून देखील जाऊ शकतो। तर आपण हिरव्या रंगाचा पेन घेतला असेल तर आपण प्रत्येक पेजवरती 520 हा नंबर लिहायचा आहे। अगदी तुम्ही जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत प्रत्येक पेजवरती 520 हा नंबर लिहावा। पहिल्यांदी आपण कॅलेंडरवरती हळदीचा टिका लावायचा आहे आणि त्याच्याच शेजारी आपण 520 प्रत्येक पेजवरती नंबर लिहावा। हा नंबर जर आपण पेजवरती लिहिला तर आपलं संपूर्ण वर्ष हे चांगलं जात असतं। आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते। त्यामुळे तुम्ही कॅलेंडरवरती हळदीचा टिका व हा नंबर जरूर लिहायचा आहे। तसेच आता बाजारामध्ये नवीन कॅलेंडर बघायला मिळतात। तुम्ही जर ते कॅलेंडर घरी आणणार असाल तर अगदी त्याचा राखाडी रंग असेल किंवा सोनेरी रंग असेल तर असं कॅलेंडर आपण घरी आणायचं आहे। तसेच जर चुकून लहान मुलांकडून आपल्या घरातील कॅलेंडर फाटलं गेलं असेल तर ते कॅलेंडर आपण त्वरित काढून टाकायचं आहे। त्यानंतर तुम्ही तिथे नवीन कॅलेंडर हे नक्की लावू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।